नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फाउंडेशन बॅच 2020चं सेकंड लेक्चर घेत आहोत. पहा, फाउंडेशन बॅचच्या मॅथमॅटिक्स या सब्जेक्टच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशोज हा कन्सेप्ट किंवा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा कन्सेप्ट आपण सुरू केलेला आहे. पहा, आपण लास्ट टाइम मध्ये काय शिकलो तर थोडक्यात आपण काय करूया त्याची रिव्हिजन घेऊया. आपल्याकडे 6 प्रकारचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहेत आणि त्या 6 प्रकारच्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे काही डेफिनेशन्स आपण पाहिले होते. अर्थातच पहिलं जे काही फंक्शन आहे किंवा रेशो आहे तो आहे साइन, दुसरा आहे कोसाइन, तिसरा आहे टॅन, चौथा कॉट, पाचवा सेक आणि 6वा कोसेक. पहा, साइन म्हणजे काय की दिलेल्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये साइन थीटा फॉर एन अँगल थीटा, साइन थीटा इट इज नथिंग बट front side of the theta divided by hypotenuse of the such a triangle. Then cos theta adjacent side upon hypotenuse, then tan theta front side upon adjacent side, then cot theta adjacent side upon front side, then sec theta hypotenuse upon adjacent side, and then last one cosec theta hypotenuse upon front side. अशा प्रकारे 6 फंक्शन आपण लक्षात घेतलेले. आता ह्या डेफिनेशन ज्या काय आहेत ह्या आपल्याला कायमस्वरूपी लक्षात ठेवून आपल्याला पुढचा जो काही पार्ट आहे तो स्टडी करायचा आहे. पहा, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स जे काय आपण ॲक्यूट अँगलचा विचार केला होता त्या ॲक्यूट अँगलचाच विचार गृहीत धरून आपण पुढे काय करूया, सुरुवातीला वेगवेगळ्या अँगलसाठी आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशो कसे अंडरस्टँड करायचे हे आपल्याला लक्षात घ्यायचे. त्यासाठी आज आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशोज फॉर सम ऑफ द सर्क्युलर फंक्शन याचा विचार करूया. पहा, बेसिकली आपण ज्यावेळेस अँगलचा कन्सेप्ट लक्षात घेतला होता की ज्यावेळेस एखाद्या लाईन सेगमेंटचा एक पॉइंट फिक्स ठेवून दुसरा पॉइंट जर रोटेट जर आपण केला तर तो काय करतो, तर सच अ आर्म ऑर द सेगमेंट कव्हर्स सम अँगल ॲट द फिक्स पॉइंट. तो काय करतो, फिक्स पॉइंट पाशी अँगल तयार करतो. समजा हा आपल्यासाठी एक सेगमेंट आहे. इथून जर आपण याला अशा प्रकारे रोटेट जर केलं सर्क्युलर पाथ मध्ये तर तो काय करतो, सम ऑफ द सर्क्युलर फंक्शन आपल्याला होतं. आणि ज्यावेळेस समजा एक सर्कल कंप्लीट होतं, एका स्टार्टिंग पॉइंट पासून पुन्हा त्याच एंडिंग पॉइंटला येतो, तर एक सर्कल तयार होतो आणि या सर्कलचं टोटल अँगल जो असतो तो 2 पाय अर्थात 360 किती 2 पाय अर्थात 360 डिग्री इतका अँगल आपल्याला मिळतो. समजा आपण त्या अँगलचा जर विचार केला थोडक्यात तर आपल्याला काय सांगता येईल. पहा, आपण जे काही सर्क्युलर फंक्शनचा विचार करतोय, पहा लक्ष द्या. समजा इथून जर आपण स्टार्टिंग केली इथे आपला 0 आहे, इथून आपण इथपर्यंत आलो तर आपल्याला इथं 90 मिळेल, देन इथं 180, देन 270 आणि देन पुन्हा 360. म्हणजे काय झालं, एक रोटेशन एक सर्कल आपलं कंप्लीट झालं. लक्षात घ्या. मग असाच विचार जर आपण केला तर याच सर्क्युलर फंक्शन मध्ये आपण काय केला, कोणत्याही एका ठिकाणी किंवा कुठेही आपण काय केला, एनी पॉइंटला एक पी पॉइंट आपण गृहीत धरला. जर या सिस्टीमचा जर विचार केला आणि हा पी पॉइंट जर आपण गृहीत धरला, सपोज हा आपला एक्स ऍक्सिस आहे आणि हा वाय ऍक्सिस आहे, असा कन्सेप्ट जर आपण समोर ठेवला तर हा पी पॉइंट बिकम्स नाऊ एक्स कॉमा वाय. काय पॉइंट होईल लक्षात घेतो, such a point now becomes x, y असा पॉइंट आपल्याला मिळेल. मग पहा, हा पॉइंट मिळाला. इथून काय केलं आपण, या एक्स ऍक्सिस वरती अशा प्रकारे परपेंडिक्युलर ड्रॉ केला, इथून हा एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. आता हा सर्कल ड्रॉ करत असताना त्याचा जो काही रेडियस आहे कन्सिडर ॲज द युनिट सर्कल. काय केलं आपण, युनिट सर्कल आपण कन्सिडर केला. युनिट सर्कलचा अर्थ असा होतो याची रेडियस आहे दिस इज कन्सिडर ॲज अ 1 युनिट. काय केले आपण, 1 युनिट अशा प्रकारे. म्हणजे रेडियस इक्वल टू काय असणार इथं, समजा हा रेडियस आहे तर रेडियस हा 1 आहे अर्थातच. मग समजा इथं हा पॉइंट समजा ओरिजिन आहे, पॉइंट O मानला, हा पॉइंट A मानला, हा पॉइंट P मानला आणि हा B मानला, तर अर्थातच आपल्याला या ठिकाणी काय झाला, एक राईट अँगल ट्रायंगल तयार झाला. पहा, राईट अँगल ट्रायंगल कशा प्रकारचा इथे तयार झाला त्याचं आपण स्वरूप लक्षात घेऊया. या ठिकाणी हा तुमचा Y आहे,
हा तुमचा एक्स आहे, हा तुमचा अँगल थिटा आहे आणि रेडियस आर आहे. जर आपण आपल्याला माहिती असलेली जे काही कन्सेप्ट आहे ते कन्सेप्ट जर या सर्क्युलर फंक्शन साठी जर अप्लाय केले तर साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक कशा प्रकारे आपल्याला लिहिता येतील याचा विचार आपण करूया थोडक्यामध्ये. पहा, लक्ष द्या. जर आपण याच याच्यावरून जर साइन थिटा जर लिहिण्याचा जर प्रयत्न केला तर साइन थिटा आपल्याला काय मिळेल लक्षात घ्या, y अपॉन आर मिळेल. अर्थात काय मिळेल, y अपॉन फ्रंट साइड अपॉन हायपोटेन्यूस म्हणजे y अपॉन आर मिळेल. लक्षात घ्या. पण आर ची व्हॅल्यू किती आहे आपल्यासाठी, तर आर ची व्हॅल्यू आपल्यासाठी आहे 1. आर ची व्हॅल्यू 1 टाकली तर साइन थिटा नाव बिकम्स y इक्वल टू y आपल्याला मिळून जाईल. लक्षात घ्या. असंही आपल्याला इथे सांगता येईल. दुसऱ्या बाजूला आता कॉसचा विचार करा. आता कॉस थिटाचा जर विचार केला तर ऍडजस्टंट साइड दी आहे x. मग काय होतं आपल्याला x अपॉन आर. अर्थातच आर जर 1 असेल तर कॉस थिटा इक्वल टू काय येणार आपल्यासाठी, इट बिकम्स इक्वल टू x असं मिळेल. लक्षात घ्या. आता हे दोन मिळाले. आता पुढचा विचार आपण करूया. ही फिगर आपल्याकडे आहे, साइन मिळाला, कॉस मिळाला. आता टॅनचा विचार करा. टॅन काय सांगतो आपल्याला, फ्रंट साइड. आता कोणती फ्रंट साइड इथं, तर फ्रंट साइड y म्हणजे आपल्याला टॅन काय मिळेल, y अपॉन x मिळेल. अर्थात ऍज इट इज तसं ठेवावं लागेल आपल्याला. देन आपल्याला पुढे कॉट मिळवायचंय. तर कॉट थिटा या सिस्टीम वरून जर आपण मिळवला तर कॉट थिटा काय मिळेल आपल्याला, अर्थातच कॉट थिटा आपल्याला मिळेल ऍडजस्टंट साइड अपॉन फ्रंट साइड म्हणजेच x अपॉन y मिळेल कॉट. देन आपल्याला सेक मिळवायचा. सेक थिटाचा जर विचार केला आपण तर सेक थिटा आपल्यासाठी समजा r अपॉन किती मिळेल, r म्हणजे हायपोटेनियस आणि ऍडजस्टंट साइड म्हणजे किती x, म्हणजे काय मिळेल आपल्याला, अर्थातच किती मिळेल तो r अपॉन x. पण r किती आहे 1, म्हणून आपल्याला काय मिळू शकेल 1 अपॉन x. 1 अपॉन x कोणाचा विरुद्ध झाला हा, तर कॉस थिटाचा विरुद्ध सेक थिटा झाला. लक्षात घ्या, रेसिप्रोकल. देन पुढे आपण विचार करा कोसेक थिटा. काय आहे कोसेक थिटा, तर हायपोटेनियस अपॉन फ्रंट साइड. लक्षात घ्या. मग हायपोटेनियस किती आहे r, फ्रंट साइड आहे अपॉन y. r 1 आहे म्हणजे याचा अर्थ किती 1 अपॉन y. पहा, एवढे रिलेशन आपल्याला या सिस्टीम वरून अशा प्रकारे लिहिता येतील. आणि आपल्याकडे काय आहे तर या प्रकारे या सम ऑफ द डेफिनेशन आपल्याकडे आहेत. अर्थातच कोणत्या डेफिनेशन आहेत आपल्याकडे, तर या डेफिनेशन आपल्याकडे आहेत. आणि या डेफिनेशनचा उपयोग करून आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशो जे काय आहेत ते ट्रिग्नोमेट्रिक रेशो जे काय आहेत ते सर्क्युलर फंक्शनच्या बाबतीमध्ये आपण कॅल्क्युलेशन केले. काय मिळाले पुन्हा एकदा बघा. या ठिकाणी सगळ्यांना दिसतंय इथं आपण या सर्क्युलर जो काय पाथ आहे किंवा जो काय सर्क्युलर फंक्शन आपण गृहीत धरलं, म्हणजे याचा अर्थ युनिट सर्कल त्याची रेडियस किती आहे 1 युनिट आहे. त्यामध्ये आपण काय केला, साइन थिटा फाइंड आउट केला तर तो y अपॉन r म्हणजे अर्थात r1 म्हणजे तो आला y. कॉस थिटा आला x अपॉन r म्हणजेच x. टॅन थिटा आला आपला y अपॉन x. कॉट थिटा आला x अपॉन y. सेक थिटा आला 1 अपॉन x आणि आपल्यासाठी कोसेक थिटा आला 1 अपॉन y. हे आपल्या बेसिक डेफिनेशन नुसार आपण याचा उल्लेख आपण केलेला आहे. अर्थातच आपल्याला आता पुढचा जो काही पार्ट आहे त्या पुढच्या पार्ट मध्ये आपल्याला स्टडी करायचंय की याचे काही साइन कन्व्हेन्शन असतात. काय असतात, साइन कन्व्हेन्शन आपल्याला लक्षात घ्यायचे. मग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे साइन कन्व्हेन्शन कसे असतात त्याचा आपण काय करूया इथे विचार करूया थोडक्यामध्ये. किती फंक्शन आहेत, 6. तर आता पहा, एकदा लक्ष द्या. आपण जर सुरुवातीला मी पॉइंट टाकतो, साइन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. या साइन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशो. जनरली जेव्हा आपण सर्कलचा विचार करूया, ज्यावेळेस आपण सर्कलचा विचार करूया त्यावेळेस त्या सर्कलच्या याच्यामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे की आपण 4 क्वाड्रंट मध्ये ते सर्कल डिवाइड केले. मी तुम्हाला अँगल नावाचा कन्सेप्ट मी स्टडी केला होता, सांगितला होता. लक्षात घ्या. तो अँगल मेजर करत असताना त्याचे 2 युनिट मी तुम्हाला सांगितले, डिग्री आणि दुसरं रेडियन. पण हे युनिट ठीक आहे, पण अँगल मेजर करत असताना, अँगल मेजर करताना त्याच्या 2 डायरेक्शन असतात. कोणत्या 2 डायरेक्शन पहा. समजा हा आपला स्टार्टिंग पॉइंट आहे, तर एक्स ऍक्सिस वरती आपण जर स्टार्टिंग पॉइंट घेतला आणि अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या उलट्या दिशेने जर अँगल आपण मोजला तर अँगल हा पॉझिटिव्ह असतो. इज अ अँटी क्लॉक
वाईज घड्याळाच्या उलट्या दिशेने तो पॉझिटिव्ह असतो. आणि समजा हाच अँगल तुम्ही असा क्लॉकवाईज घड्याळाच्या दिशेने जर मोजला तर अँगल हा निगेटिव्ह असतो. त्याला आपण क्लॉक वाईज मेजरमेंट आपण लक्षात घ्या. त्याचं रोटेशन क्लॉकवाईज आहे. असा अँगल जर आपण मोजला तर तो निगेटिव्ह गृहीत धरावा लागतो आणि असा जर मोजला तर तो काय करायचा पॉझिटिव्ह अँगल आपल्याला गृहीत धरावा लागतो. त्याचा जो कन्सेप्ट आहे तो मी पुन्हा सांगणार आहे. पण समजा अँगलच्या बाबतीमध्ये सुरुवातीला आपण जे काय गृहीत धरतोय तो पॉझिटिव्ह अँगलचा कन्सेप्ट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे आणि आपल्याला याचे सायन्स ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन समजून सांगायचे. बेसिकली काय केले आपण तर बेसिकली जो काय तुमचा सर्कल आहे त्या सर्कलचा टोटल पाथ जो आहे तो टोटल अँगल जो आहे तो 360 आहे. आणि याच्यामध्ये तो सर्कल काय केला आपण एक्स आणि वाय ऍक्सिस वरती अशा प्रकारे आपण नोट केलाय आणि तो सर्कल डिफरंट 4 क्वाड्रंट मध्ये अशा प्रकारे आपण विभागलेला आहे. आणि याचा अँगलचं म्हणजे काय मेजरमेंट आपल्याला लक्षात घ्यायचंय. त्याच्या अँगलचं मेजरमेंट हे जे आहे ते क्लॉकवाईज आहे असं आपण लक्षात घेऊया. सॉरी अँटी क्लॉकवाईज आहे असं लक्षात घ्या. मग इथं समजा आपण स्टार्टिंग केली तिथे 0 अँगल आपल्यासाठी आहे. हे जर आपण इथपर्यंत गेलो तर हा 90 आहे. इथपर्यंत आलो तर हा 180 आहे. इथपर्यंत आलो तर 270 आहे. आणि पुन्हा एक रोटेशन कंप्लीट करून त्या 0च्याच लाईन वरती जर आलो, ही 0ची लाईन आहे आणि त्या 0च्या लाईन वरती जर आपण आलो तर पुन्हा किती झालं 360 अँगल आपल्याला मिळाला. जर आपण अजून पुढे गेलो तर आपल्याला को टर्मिनल अँगलचा कन्सेप्ट शिकायला मिळतो. तो नंतर आपण पाहणार. आता फक्त आपल्याला एका युनिट सर्कलचं जे काय टोटल पाथ जो आहे तो 360 किंवा टोटल त्याचा अँगल किती आहे तर 360 इतका आहे. तो तिथपर्यंत आपल्याला त्याचं अंडरस्टँडिंग करायचं. अर्थातच पहा आपण जसं अँगल हा अँटी क्लॉकवाईज मोजतो तसंच आपण काय करतो त्या सिस्टीम मध्ये त्या सर्कल मध्ये कोऑर्डिनेट जे आपण दाखवले एक्स आणि वाय त्याचं सुद्धा आपण जे आपण चरण म्हणतो किंवा क्वाड्रंट म्हणतो ते सुद्धा अँटी क्लॉकवाईजच आपण नोटेशन देतो. मग पहा पहिला जो काय आहे तो पहिला क्वाड्रंट फर्स्ट क्वाड्रंट आपण याला म्हणूया. दिस इज द फर्स्ट क्वाड्रंट. दिस इज द सेकंड क्वाड्रंट. हा दुसरा क्वाड्रंट आहे लक्षात घ्या. अँटी क्लॉकवाईज मेजरमेंट आपण करतोय. हा थर्ड क्वाड्रंट आहे. थर्ड क्वाड्रंट. आणि हा जो आहे फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंट. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळे 4 क्वाड्रंट पाहायला मिळतात. मग या 4 क्वाड्रंट मध्ये आपल्याला याचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फिट करायचे किंवा त्याचे साइन लक्षात घ्यायचे. या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ज्यावेळेस समजा पहिला क्वाड्रंट कुठून कुठपर्यंत आहे तर पहिला क्वाड्रंट हा मी तुम्हाला सांगतो की पहिला क्वाड्रंट कुठे आहे ते आपल्याला लक्षात घेता येईल. बघा ऑलरेडी तुम्ही नोट करत चला. फर्स्ट क्वाड्रंट लाइज फ्रॉम अँगल कुठून कुठपर्यंत आहे तर लक्षात घेऊया. या ठिकाणी मी फर्स्ट क्वाड्रंट लक्षात घेईल. फर्स्ट क्वाड्रंट तुमच्या 0 अँगल पासून ते 90 अँगलच्या बिटवीन आहे. म्हणजे 90च्या पेक्षा कमी आणि 0 पेक्षा जास्त. सेकंड क्वाड्रंट जो काय आहे सेकंड क्वाड्रंट लाइज फ्रॉम 90 टू 180 डिग्री. 90 डिग्री पासून ती 180 डिग्री पर्यंत. थर्ड क्वाड्रंट जो आहे आपल्याला समोर फिगर मध्ये दिसतोय. थर्ड क्वाड्रंट 180 टू 270. आणि लास्ट वन फोर्थ क्वाड्रंट जो काय आहे तो आहे 270 टू 360. अर्थात काय झाला एक सर्कल अर्थात एक रोटेशन आपलं कंप्लीट झालेलं आहे. असं स्वरूप आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. मग याच सिस्टीम मध्ये तुम्हाला एक लॉजिकली एक कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे. पहिल्या क्वाड्रंट साठी जर विचार केला आता आपण काय केले आपल्याला अँगल माहिती आहे. आपण 0 अँगल पासून 90 अँगल पर्यंत जर जे काय आपले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत 6 हे जर आपण सोडवण्याचा किंवा त्याच्या व्हॅल्यू जर आपण अंडरस्टँड करण्याचा जर प्रयत्न केला तर त्या प्रत्येक व्हॅल्यू ह्या 6च्या 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या पॉझिटिव्ह असतात. पण त्यासाठी काय असायला पाहिजे तर तुमचा अँगल हा
0 पासून 90 पर्यंत असायला पाहिजे, तर ते सगळेचे सगळे फंक्शन पॉझिटिव्ह असतात. तर पहिल्या क्वाड्रंट मध्ये आपण लक्षात घेऊया, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल सगळेचे सगळे फंक्शन हे पॉझिटिव्ह असतात. दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये जर आपण आलो, सेकंड क्वाड्रंटचा जर आपण विचार केला, तर सेकंड क्वाड्रंट मध्ये तुमचा जो काही साइन आहे आणि साइनचा रेसिप्रोकल काय लक्षात घ्या, कोसेक आहे. साइन आणि कोसेक पहा, साइन आणि कोसेक, पण कोणत्या अँगल साठी, तर तुमचा अँगल हा 90 पासून 180 च्या मध्ये असायला पाहिजे, तरच तुमचं या ठिकाणी साइन आणि कोसेक हे पॉझिटिव्ह असतात. आता तुम्हाला हे दोन पॉझिटिव्ह म्हणजे या 90 पासून पुढे 180 पर्यंत साइन आणि कोसेकच्या जेवढ्या काय तुम्ही अँगलच्या व्हॅल्यू घेता तेवढ्या सगळ्या व्हॅल्यूज ह्या पॉझिटिव्ह असतील. मग राहिला टॅन, कॉट, कॉस आणि सेक, या राहिलेल्या बाकीच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या असतात निगेटिव्ह. आता तिसऱ्या क्वाड्रंट कडे येऊया. तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये टॅन आणि त्याचा रेसिप्रोकल लक्षात ठेवायचा कॉट, हे दोन्हीच्या व्हॅल्यूच्या काय आहेत 180 to 270 त्या असतात पॉझिटिव्ह. आता राहिलेल्या ज्या चार व्हॅल्यूज आहेत, चार व्हॅल्यू कोणत्या राहिल्या, एक राहिला साइन कॉस आणि दुसरा राहिला सेक आणि कोसेक. या व्हॅल्यू तुमच्या 180 ते 270 डिग्री पर्यंत जेवढे काही अँगल असतील त्या प्रत्येक अँगल साठी त्या निगेटिव्ह असतील. आता पुढे येऊया. या ठिकाणी तुमचा कॉस आणि त्याचा रेसिप्रोकल सेक, च्या दोन व्हॅल्यू तुमच्या पॉझिटिव्ह असतील. राहिलेल्या बाकीच्या सगळ्या ज्या काय व्हॅल्यू आहेत, राहिलेल्या बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू जे काय आहेत त्या निगेटिव्ह असतील. चार व्हॅल्यू इथे निगेटिव्ह असतील. पहा, पहिल्या क्वाड्रंट मध्ये ऑल पॉझिटिव्ह, दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह, तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये टॅन आणि कॉस पॉझिटिव्ह, चौथ्या क्वाड्रंट मध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह. म्हणजे अर्थात आपल्याला काय मिळाले, सायन्स ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक रेशो ही आपल्याला मिळाली. लक्षात घ्या, काय मिळाले, सायन्स ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक रेशो. मग हे साइन जे काय आहे ते तुमच्या अँगल वरती डिपेंड आहे. पहिल्या क्वाड्रंटचा अँगल 0 to 90, दुसऱ्या क्वाड्रंटचा अँगल 90 to 180, तिसऱ्या क्वाड्रंटचा अँगल 180 to 270, त्यानंतर चौथ्या क्वाड्रंटचा अँगल 270 to 360. अशा प्रकारे आपल्याला याचे साइन मिळून जाते. मग पहा, यासाठी तुम्हाला एक चार्ट बी ड्रॉ करून देईल, पण त्यासाठी तुम्हाला एक क्लिअर लक्षात ठेवी. तुम्ही अँटी क्लॉकवाईज अँगल मेजर करत असताना पहिल्या क्वाड्रंट पासून चौथ्या क्वाड्रंट कडे जात असताना एक क्लिअर लक्षात ठेवायची आणि तुम्हाला काय करता येईल, कोण कुठे पॉझिटिव्ह आहे हे सहज तुम्हाला अंडरस्टँड करता येईल. लक्षात घ्या, साइन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशो हे लक्षात घेत असताना तुम्हाला एक वाक्य सांगेल मी. पहिल्या क्वाड्रंट कडून अँटी क्लॉकवाईज जात असताना चार शब्द तुम्हाला देईल. ऑल, साइन, टॅन आणि कॉस. ऑल, साइन, टॅन, कॉस हे लक्षात ठेवायचे, हे शॉर्टकट साठी. किंवा दुसरं, ऑल स्टुडंट्स टेक कॉफी. ऑल स्टुडंट्स टेक कॉफी म्हणजे अर्थ ऑल साठी ऑल फंक्शन्स, स्टुडंट साठी एस फॉर द साइन, टी फॉर टेक फॉर टॅन आणि कॉफी फॉर कॉस. असंही तुम्ही शॉर्टकट लक्षात ठेवू शकता. पण कुठून सुरुवात करायची आहे, पहिल्या क्वाड्रंट पासून अँटी क्लॉकवाईज. पहिला क्वाड्रंट इथं आला, फर्स्ट क्वाड्रंट, देन सेकंड क्वाड्रंट, देन थर्ड quadrant, and then fourth quadrant. Alright? This is the first quadrant, second quadrant, third quadrant, and fourth quadrant. याच्यामध्ये काय आपल्याला दिलेलं आहे, आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी कसे आहेत, ऑल पॉझिटिव्ह. पुन्हा एकदा सांगतोय, पहिल्या क्वाड्रंट मध्ये ऑल पॉझिटिव्ह, दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये साइन म्हणजे स्टुडंट साठी एस फॉर साइन, साइन
आणि त्याचा रेसिप्रोकल कोसेक, बरोबर. दीज आर पॉझिटिव्ह. बाकीचे काय असतील, बरोबर, बाकीचे काय असतील निगेटिव्ह. म्हणजे इथं कोण पहिल्या क्वाड्रंटचा जर विचार केला तिथे निगेटिव्ह कोणी असेल का, कोणीच निगेटिव्ह नसेल. मग कोणते निगेटिव्ह येतील, समजा टॅन, कॉट, पुन्हा राहिला कॉस, राहिला सेक, बरोबर आहे. तर हे चार जे आहेत ते सेकंड क्वाड्रंट मध्ये कसे असतील, निगेटिव्ह असतील, असं आपण चार्ट वाईज सुद्धा अंडरस्टँड करू शकतोय. आता पुढचा विचार करा, थर्ड क्वाड्रंटचा विचार करा. थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन, टॅन आणि त्याचा रेसिप्रोकल कॉट, हे दोन्ही कसे आहेत, पॉझिटिव्ह. मग अर्थातच राहिलेले चार कसे आहेत, निगेटिव्ह आहेत. म्हणजे कोणकोणते निगेटिव्ह आहेत बघा, साइन, त्यानंतर कॉस, त्यानंतर सेक आणि कोसेक. हे चार जे आहेत हे आहेत फोर रिमेनिंग निगेटिव्ह. आता चौथ्या क्वाड्रंट कडे या, फोर्थ क्वाड्रंट कडे. फोर्थ क्वाड्रंट कडे आपण आल्याच्या नंतर या ठिकाणी काय मिळेल, कॉपी फॉर कॉस, कॉस आणि त्याचा रेसिप्रोकल. काय रेसिप्रोकल, तर त्याचा रेसिप्रोकल आहे सेक, ते असतील पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर राहिले काय, टॅन, त्याच्यानंतर कॉट, नंतर साइन, नंतर कोसेक, बरोबर. तर हे असतील निगेटिव्ह. पहिल्या क्वाड्रंट मध्ये सगळेच्या सगळे फंक्शन, सगळेच्या सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशो 0 पासून 90 डिग्री पर्यंत जर अँगल असेल तर सगळेच्या सगळे पॉझिटिव्ह असतील. दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये तुमचा अँगल 90 आणि 180 मध्ये आहे, म्हणजेच याचा अर्थ त्या ठिकाणी साइन आणि कोसेकचेच फक्त अँगल जे काय आहेत तेवढेच पॉझिटिव्ह असतील, बाकीचे चार निगेटिव्ह असतील. तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये तुमचा अँगल 180 आणि 270 यांच्या दरम्यान जर असेल तर त्यावेळेस टॅन आणि कॉटच फक्त पॉझिटिव्ह येतील, बाकी चार निगेटिव्ह येतील. चौथ्या क्वाड्रंट मध्ये तुमचा अँगल 270 to 360 असेल तर त्यावेळेस कॉस आणि सेकच पॉझिटिव्ह येतील, बाकी चार निगेटिव्ह येतील. तर अशा प्रकारे हे काय आहेत, साइन कन्व्हेन्शन आहेत. नोट डाऊन करा. अर्थातच आपण आता याच्या पुढचा जो काय पार्ट आहे लगेच घेणार आहोत, तो म्हणजे इंटर रिलेशन बिटवीन द ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. पहा, लक्ष द्या. आपण ज्याप्रमाणे जे काही डेफिनेशन आपण पाहिल्या होत्या आणि त्या डेफिनेशनचा विचार करूनच आपण इंटर रिलेशन बिटवीन द ट्रिग्नोमेट्रिक रेशोज हा कन्सेप्ट आपल्याला थोडक्यात लक्षात घ्यायचा. एकदम सोपे असे कन्सेप्ट आहेत. पहा, साइन सी कॉस, कॉस सी साइन, टॅन सी कॉट, कॉट सी टॅन, सेक सी कोसेक, कोसेक सी सेक, किंवा कोण कोणाशी कशा प्रकारे संबंधित आहेत याचा विचार आपल्याला करायचा आहे. तर पुढचं लिंक टाका, इंटर रिलेशन्स बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आपल्याकडे आहेत किती प्रकारचे, 6 प्रकारचे आहेत. लक्षात घ्या. पहा, आपण मगाशी एक सर्कल ड्रॉ केला होता, त्या सर्कल मध्ये काही व्हॅल्यू आपण मांडल्या होत्या. साइन जी काय आहे त्या साइन थिटाची व्हॅल्यू आपल्याला मिळाली होती, त्यानंतर कॉस थिटाची व्हॅल्यू मिळाली होती, त्याच्यानंतर टॅन थिटाची व्हॅल्यू मिळाली होती, त्याच्यानंतर कॉट थिटाची व्हॅल्यू मिळाली होती, त्याच्यानंतर सेक थिटाची व्हॅल्यू आपण मिळवली होती आणि कोसेक थिटाची व्हॅल्यू आपण मिळवली होती फॉर एन अँगल थिटा. आता ट्रिग्नोमेट्रिक रेशो बेसिकली डिफाइन और डिझाइन फॉर द अँगल. अँगल साठी आपल्याला लक्षात घ्यायचे. तर साइन आपल्याला असं सांगतो की फ्रंट साइड अपॉन हायपोटेन्युअस,
कॉस आपल्याला सांगतो ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्यूज, टॅन आपल्याला सांगतो फ्रंट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड, कॉट आपल्याला सांगतो ऍडजस्टंट साइड अपॉन फ्रंट साइड, सेक आपल्याला सांगतो ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्यूज अपॉन ऍडजस्टंट साइड, आणि कोसेक आपल्याला सांगतो हायपोटेन्यूज अपॉन फ्रंट साइड. मग अर्थातच समजा आपण जर साईनला जर आपण कॉसने जर डिवाइड केलं या ठिकाणी, पहा मगाचं तुमचे रिलेशन रेडी आहे, ते रिलेशन तुम्ही लक्षात घेऊन हे डिव्हिजन करायचे. तर अर्थातच आपल्याकडे काय शिल्लक राहील, तर आपल्याकडे शिल्लक राहील पहा साईननी जर कॉसला, डेफिनेशनचा विचार करा, बाजूला याची गरज नाही पण तरी सुद्धा अंडरस्टँड करा बरं. साइन डिवाइडेड बाय कॉस काय आपल्याला मिळेल, फ्रंट अपॉन हायपोटेन्यूज देन ऍडजस्टंट अपॉन हायपोटेन्यूज, म्हणजे हायपोटेन्यूज कॅन्सल, शेवटी काय मिळेल फ्रंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. फ्रंट अपॉन हायपोटेन्यूज फ्रंट अपॉन ऍडजस्टंट राहील. मग फ्रंट अपॉन ऍडजस्टंट म्हणजेच काय असेल, तर आपल्या डेफिनेशननुसार तो असेल टॅन. म्हणून पहा लक्ष द्या, आपल्याला एक नवीन रिलेशन मिळालं इंटर रिलेशन बिटवीन द ट्रिग्नोमेट्रिक रेशो मध्ये. साइन थिटा अपॉन कॉस थिटा हा आपल्याला मिळतो बेसिकली टॅन थिटा इतका. किती मिळतो, टॅन थिटा. हे आपल्याला पहिलं रिलेशन मिळालं. दुसरं रिलेशन काय मिळेल, समजा आपण काय करूया, कॉस थिटाला साइन थिटाने डिवाइड करूया. बघा उलट होईल. समजा कॉस थिटा डिवाइडेड साइन थिटा जर आपण लक्षात घेतला तर ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्यूज, त्याच्यानंतर डिवाइडेड फ्रंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. हायपोटेन्यूज कॅन्सल, शिल्लक राहील ऍडजस्टंट साइड अपॉन काय राहील फ्रंट साइड. मग ऍडजस्टंट अपॉन फ्रंट म्हणजे इथं त्याचा मिनिंग असेल कॉट थिटा. काय मिनिंग असेल इथं आपल्यासाठी, कॉट थिटा हे मिनिंग आपल्याला मिळून जाईल, लक्षात घ्या. मग आता पुढे विचार करा, इथे दोन रिलेशन आपल्याला मिळाले. समजा आपण जे काय टॅन आणि कॉट मिळाला, तर समजा याला आपण काय म्हणतोय, अर्थात हा टॅन आहे आणि हा काय कॉट आहे. याच्यामध्ये जर समजा आपण टॅन थिटा इज इक्वल टू फ्रंट अपॉन ऍडजस्टंट, हे जे काय आहे तुम्ही याला समजा असं लिहिलं 1 अपॉन ऍडजस्टंट अपॉन फ्रंट, म्हणजे अर्थातच पहा हा 1 सोडून द्या, डिवाइड होऊन गेले. याचं मिनिंग काय, कॉट आहे. म्हणजे अर्थातच काय करता येईल आपल्याला 1 अपॉन कॉट म्हणजेच काय टॅन. तिसरं रिलेशन आपल्याला असं लिहिता येईल. द थर्ड रिलेशन नाव टॅन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉट. सिमिलरली आपण असं लिहू शकतो कॉट थिटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थिटा. म्हणजे काय झालं लक्षात घ्या, टॅन आणि कॉट एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत हे आपल्याला याच्यावरून लक्षात येते. काय होतंय, टॅन आणि कॉट हे एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत हे आपल्याला याच्यावरून लक्षात येते. आता पुढचा विचार आपण करूया. आपल्या समोर जे काय फंक्शन आहे, आपण साइन आणि कोसेक आणि कॉस आणि सेक यांचे रिलेशन लक्षात घेऊया. बघा तुम्ही साइन फंक्शन लिहिलं होतं, साइन जे काय फ्रंट अपॉन हायपोटेन्यूज डिवाइडेड फ्रंट. म्हणजे याचा अर्थ काय होतोय, डिवाइड इज हायपोटेन्यूज अपॉन फ्रंट, म्हणजे काय होईल फ्रंट अपॉन हायपोटेन्यूज साइन. मग साइन जर आपण असं लिहिला त्याचा मिनिंग काय होतो खालच्याचा, त्याचा होतो कोसेक. म्हणजे शेवटी काय येत राहील 1 अपॉन कोसेक थिटा. म्हणजे अर्थातच साइन थिटा हा कोसेकचा कसा आहे, रेसिप्रोकल आहे. म्हणजे जर आपण याला असं लिहू शकतोय साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा, हे रिलेशन आपल्याला मिळेल. मग अर्थातच याचं रिलेशन असंही उलट करता येईल, कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा. बरोबर आहे, एक्झॅक्टली. हे सुद्धा रिलेशन आपल्याला या ठिकाणी मांडता येईल. आता कॉसचा विचार करा.
समजा आपण कॉस थिटा जर पाहिला तर कॉस थिटा काय सांगतो आपल्याला ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज, आणि त्या ठिकाणी सेक काय सांगतोय तर सेक हा थोडासा विरुद्ध रेसिप्रोकल दाखवतोय. काय दाखवतोय? हायपोटेन्यूज अपॉन ऍडजसंट साइड. मग तसं जर आपण जर याच नियमात जर आपण याला बसवलं तर आपल्याला असं मिळेल cos theta is equal to 1 upon hypotenuse divided adjacent side. बरोबर? adjacent side. मला सांगा hypotenuse upon adjacent it is nothing but काय sec. काय मिळेल आपल्याला? sec मिळेल. म्हणजे अर्थातच cos आणि sec कसे आहेत? रेसिप्रोकल आहेत. म्हणजे आपल्याला पुढचं रिलेशन काय मिळेल पहा. आपल्याला मिळेल cos theta is equal to 1 upon sec theta. अर्थातच त्याचं रिलेशन आपण असंही लिहू शकतोय सिमिलरली sec theta is equal to 1 upon cos theta. पहा असे काय आपल्याला इंटर रिलेशन या 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे मिळाले किंवा आपण ते लक्षात घेतले. आता अजून काय रिलेशन आपल्याला लिहिता येतील का? याच्यामध्ये काय अजून इंटरचेंजेस आपल्याला काही करता येतील का? आणि ते इंटरचेंजेस जर आपण केले तर अजून कुठले रिलेशन आपल्याला पाहता येतील का? पहिले रिलेशन साइन अपॉन कॉस, दिस इज टॅन, कॉस अपॉन साइन, कॉट, हे दोन रिलेशन आपल्याला मिळाले. या ठिकाणी टॅन इज इक्वल टू 1 अपॉन कॉट आणि दिस इज कॉट इक्वल टू 1 अपॉन टॅन. साइन इक्वल टू 1 अपॉन कोसेक किंवा कोसेक इक्वल टू 1 अपॉन साइन, कॉस इक्वल टू 1 अपॉन सेक किंवा सेक इक्वल टू 1 अपॉन कॉस. अर्थातच समजा आपण टॅनचं जे काही रिलेशन आहे हे टॅनचं रिलेशन जर आपण थोडस योग्य रीतीने असं लिहिलं, टॅन थिटा हा डिवाइड होता तिकडे मल्टिप्लाय केला तर काय होईल? टॅन थिटा इंटू कॉट थिटा राहिला इक्वल टू काय? 1. मग हे एक रिलेशन आपल्याला इथं लिहिता येईल. दुसरं रिलेशन काय लिहिता येईल बघा, साइनचं बघूया. साइन थिटा इंटू जर आपण कोसेक पलीकडे नेलं काय म्हणतो? मल्टिप्लाय होईल. मग साइन थिटा इंटू कोसेक थिटा तो किती येईल? 1 येईल. त्याच्यानंतर पुढे आपण लक्षात घेतला, पुढचा आपण पॉइंट लक्षात घेऊया कॉसचा. कॉस थिटा इंटू सेक थिटा हे बी रिलेशन आपल्याला अंडरस्टँड करता येईल. म्हणजेच काय मिळेल आपल्याला? याचा सुद्धा आन्सर 1 मिळेल. म्हणजे आपला अजून नवीन 3 रिलेशन आपल्याला या ठिकाणी पाहता येतील. पहिलं कोणतं? पाहत लक्ष द्या. तर पहिलं टॅन थिटा इंटू कॉट थिटा किंवा तुम्ही कसं बी लिहू शकता कॉट थिटा इंटू टॅन थिटा इज इक्वल टू 1. त्यानंतर पुढचं रिलेशन तुम्हाला पाहता येईल साइन थिटा इंटू कोसेक, नॉट कॉस. बघा लक्ष द्या, साइन थिटा इंटू कोसेक. इथे कधी कधी घाई आपली होऊ शकते, कॉस राहू शकतो, कॉस नाहीये कोसेक. त्याचं सुद्धा आन्सर आपण 1 लिहू शकतोय. त्याच्यानंतर पुढे आपल्याला अजून याच्यामध्ये रिलेशन बनवता येतील. पुढचं रिलेशन कॉस थिटा इंटू सेक, तर हे आपल्याला 1 मिळेल. अजून आपल्याला 1-2 रिलेशन या ठिकाणी बनवता येतील पहा, आणि ते रिलेशन सुद्धा महत्वाचे आहे. आता कोणते कसे बनवता येतील अजून 1-2 रिलेशन, तर त्याचं आपण थोडक्यात लक्षात घेऊया. कॉस थिटा इक्वल टू साइन थिटा अपॉन टॅन थिटा हे अजून रिलेशन आपल्याला मिळतील, लक्षात घ्या. तर याला आपण नंबर देऊया 11, 12. आता पुढचं रिलेशन अंडरस्टँड करा. पुढच्या रिलेशन मध्ये काय मिळेल? जर आपण कॉस थिटा ह्याच्या रिलेशन वरून काढला तर कॉस थिटा इज इक्वल टू कॉट थिटा इंटू साइन थिटा असंही आपल्याला लिहिता येईल. किंवा लास्ट रिलेशन याच्यामध्ये आपण लक्षात घेऊया, पुढच्या रिलेशन साइन थिटा जर काढला तर साइन थिटा इक्वल टू कॉस थिटा डिवायडेड कॉट थिटा. अशा प्रकारे सम ऑफ द इंटर रिलेशन आपण लक्षात घेतले. बघा काय काय इंटर रिलेशन आपल्याला अंडरस्टँड करता येतील. पहिला आहे साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा कॉस थिटा अपॉन साइन कॉट, टॅन इक्वल टू 1 अपॉन कॉट किंवा कॉट इक्वल टू 1 अपॉन टॅन, साइन इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक, कोसेक इक्वल टू 1 अपॉन साइन, then cos equal to 1 upon sec, then sec equal to 1 upon cos, tan into cot equal to 1, sin into cosec equal to 1, cos into sec equal to 1,
साइन इक्वल टू कॉस इंटू टॅन थिटा, दिस इज व्हॅलिड. कॉस थिटा इक्वल टू साइन अपॉन टॅन, ऑल्सो कॉस इक्वल टू कॉट इंटू साइन, हे सुद्धा घेऊ शकतोय. आणि साइन इक्वल टू शेवटचं रिलेशन काय, साइन इक्वल टू कॉस अपॉन कॉट. अशा प्रकारे सम ऑफ द इंटर रिलेशन आपण घेऊ शकतोय. तुम्हाला नोट डाऊन करायचे असतील तुम्ही करा. तर याप्रमाणे आपण काय केला, आजच्या दुसऱ्या लेक्चर म्हणजे फाउंडेशन बॅचच्या आपण काही ट्रिग्नोमेट्रिक कन्सेप्टचा पुढचा पार्ट आपण बघितला. तिसऱ्या लेक्चर मध्ये आपण त्याच्या पुढचा सम ऑफ द डिफरंट अँगल साठी, सर्क्युलर पाथ म्हणा किंवा सर्कल मध्ये, डिफरंट क्वाड्रंट मध्ये, डिफरंट अँगल साठी आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या ज्या काय व्हॅल्यूज आहेत, त्या कन्सेप्ट जे काय आपण पाहिलेत, त्या डेफिनेशन ज्या काय पाहिल्यात, त्या डेफिनेशनचा आणि या फॉर्म्युलांचा, या इंटर रिलेशनचा उपयोग करून आपण तिसऱ्या लेक्चर मध्ये उद्या आपण ते डिफरंट अँगलसाठी डिफरंट रेशो कसे आपल्याला मिळतील त्याचा आपण थोडक्यात जे काही कन्सेप्ट आहे ते आपण घेऊया. धन्यवाद.